पालकमंत्री होत्या परभणी जिल्ह्याच्या, हिंगोली परभणी एकत्रित जिल्हा होता, त्यावेळेसपासून आम्ही त्यांचे सहकार्य केले. त्यानंतर दुसरी पिढी राजू सातवांसोबत काँग्रेसच्या माध्यमातून सर्वच बाबतीत लोकसभा असो निवडणूक सर्व सातव फॅमिली यांच्यासोबत होतो. आज प्रज्ञा सातवांना जी काँग्रेसकडून MLC दुसऱ्या वेळेस मिळाली ती सन्माननीय आमचे नेते राहुलजी गांधी, सोनियाजी गांधी यांनी पाठीमागं फक्त राजीव सातव हे नाव लावलेलं होतं आणि त्या राजीव सातवच्या पुण्याईमुळे, कर्तृत्वामुळे आणि योगदानामुळे ही मिळाली होती. त्यात प्रज्ञा सातव या नावाचं काहीही योगदान नव्हतं. परंतु अशा प्रकारचं काँग्रेसशी घात करणं म्हणजे प्रकारे काँग्रेसचा घात, विश्वासघात अत्यंत हीन कृत्य. हे सन्माननीय राहुलजी गांधी, सोनिया गांधींना धोका, सोबतच स्वर्गीय राजीवजी सातव यांना सुद्धा फार मोठा धोका आहे. त्यांच्या सुद्धा आत्म्याला हा क्लेश पडत असेल की काय केलं. मी मगवा प्रवेशाच्या वेळेस त्यांचं ते पाहिलं राईट पूर्ण. त्यात त्या म्हणल्या की राजू सातवचं स्वप्न पूर्ण करण्याकरता अत्यंत खोटारडं वक्तव्य आहे. राजू सातवनी गुजरातमध्ये मोदीजींचं राज्य घालवण्याचा प्रयत्न केला. फक्त 12 जागांवरून काँग्रेसचं राज्य येतं राहिलं होतं. पूर्ण देशभर काँग्रेसला सहकार्य राजू सातवने केलं. मग का राजू सातवचं भाजपला संपवण्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्या गेल्या का? दुसरी गोष्ट त्यांनी सांगितलं की मी विकासासाठी गेले. काँग्रेसचं सरकार होतं, त्या मंत्री म्हणजे काँग्रेसच्या सरकारच्या काळात त्या MLC होत्या. मग तुम्ही त्यावेळेस का विकास केला नाही? काँग्रेसचं पूर्ण जिल्ह्यामध्ये हनन त्यांनी केलं. उलट हिंगोली जिल्ह्यात आणि मराठवाड्यातल्या काँग्रेसने मोकळा श्वास घेतला. नव्याने नेतृत्व तयार होईल. कुणीही गेल्यानं काँग्रेसचं काहीही नुकसान होणार. MLC करायचं तर महाराष्ट्रातल्या काँग्रेस पक्षाच्या सर्व नेत्यांनी ताकदीने विरोध केला होता की यांना बनवून आपल्याला मुस्लिम कॅन्डिडेटला MLC द्यावी, जेणेकरून राज्यात उपयोग होईल. परंतु राहुलजींनी आणि सोनियाजींनी की बाबा राजीव सातवचं योगदान आणि त्यांचे ते मृत्यूला अनुसरून की या कुटुंबावर काही गदा येऊ म्हणून व्यक्तिगत चांगली भावना ठेवून ती MLC त्यांनी दिली होती. परंतु त्या भावनेचा सुद्धा त्यांनी अनादर केला आणि खून केला.